नमस्कार, मी पूजा डेली रुटीनमध्ये आपलं स्वागत करत आहे. तर हा व्हिडिओ आहे गुरुवारी. मी लवकर पहाटे उठले होते कारण मला आजपासून स्वामी समर्थांचं पारायण करायचं होतं, स्वामी चरित्राचं पारायण करायचं होतं. त्यामुळे मी लवकर पहाटे उठून पहिला झाडलोट करून घेतली, जिना वगैरे सगळं झाडून घेतलं. त्याच्यानंतर अंघोळ केली आणि मला देवपूजा पहिल्यांदा करायची होती, त्यामुळं पहिला किचन झाडून घेतलं. कारण माझं देवघर किचनमध्ये आहे. साफसफाई करेपर्यंत वाजले 6. तर मग मी लगेचच देवपूजा करायचं ठरवलं, कारण नंतर 6:30ला सोहमला शाळेसाठी उठवायला वगैरे लागतं म्हणून. देवपूजेसाठी सगळ्यात आधी सगळे देव खाली काढून घेतले, देवघर स्वच्छ करून घेतलं. मला गडबड होती कारण मला देवपूजा झाल्यानंतर सोहमला पहिला शाळेला पाठवायचं होतं आणि नंतर मग पोथी वाचन वगैरे करायचं होतं. आता आज माझी स्वामी समर्थांची गुरुवारची पूजा पण होती, त्यामुळे मी दत्त महाराज, स्वामी महाराज या दोघांना अभिषेक करणार होते. तसं मी दर गुरुवारीच करते. मग आज पण अभिषेक केला. त्याच्यानंतर हे आहे हिना अत्तर, जे स्वामींना आवडतं, तर ते मी लावून घेतलं. स्वामींना पण लावलं आणि दत्त महाराजांना पण लावून घेतलं. सकाळ सकाळ खूप घाई गडबड असते, तरी पण मी सगळ्यात आधी देवपूजाच करायचं ठरवलं. त्याच्यानंतर हिना अष्टीगंध पण असतं वासाचं, ते सुद्धा स्वामींना आवडतं. ते सगळी पूजा वगैरे मी करून घेतली, स्वामींची स्थापना केली. तर दर गुरुवार मी अशीच स्वामींची वेगळी पूजा मांडते, कारण हे मी 11 गुरुवार करत आहे, त्यामुळं त्यांची पूजा वगैरे सेपरेटच असते ती. पूजा झाल्यानंतर मी लगेचच पोथी वाचायला बसले. आज पहिलंच पारायण होतं. 7 दिवस पारायण करणार आहे, 10 तारखेपर्यंत, स्वामी प्रकट दिनपर्यंत हे पारायण रोज आज सुरू असणार आहे. हे दप्तर कोणाचं आहे? सॉम, तिने संच उठ रे, झोपू नको सॉम. बाळ, ए समो उठ, तिने संजयचं आणि ते दप्तर पण उचल. दीदी गॅलरी पण झाड तेवढा आजचा दिवस, मी दिवाबत्ती करून घेतो. सगळ्या चपला तरी वरती ठेव, सगळे स्टँडवर ठेव. आता हे रुटीन आहे ते संध्याकाळचं आहे. उषा वगैरे मुलांनी कशा अस्ताव्यस्त टाकलेल्या आहेत, त्या व्यवस्थित लावून घेतल्या. तोपर्यंत पूर्वाने झाडलोट वगैरे सगळं करून घेतलं. त्या दिवशी मुलांचं काही खरं नसतं. टिपॉय एकीकडं, फुलदाणे एकीकडं, उषा एकीकडं, हे सगळं त्यांचं चाललेलं असतं. तर मी ते सगळं पहिल्यांदा व्यवस्थित करून घेतलं. तर हा हॉल आहे. हॉलमध्ये मी तुम्हाला एक दाखवणार आहे. ते म्हणजे मी इथं या कोपऱ्यात स्वामींसाठी जागा केली आहे. तर हे झाड आहे आणि त्याच्या खाली स्वामी समर्थांची मूर्ती आहे. आता मी गेले तुळशीला दिवा बत्ती सगळं करण्यासाठी गेले, हळदी कुंकू लावून वगैरे. आता नंबर होता आतला. पूर्वाला चपातीचं पीठ मळायला लावलं आणि मग मी देवघरातील दिवा बत्ती अगरबत्ती वगैरे करून घेतलं. दुसरीकडे कुकर वगैरे लावून घेतलं होतं. सोहमचं एक मध्ये मध्ये सारखं काहीतरी बडबडत होता. आता देवघरातलं आवरल्यानंतर आम्ही स्वयंपाक बनवून घेणार होतो. तर दीदीने चपातीची कणिक मळली होती, म्हणून मग मी लगेचच चपाती करून घेतल्या. तर इथं आज गुरुवार आहे, त्यामुळे मी शेवाळ्याची खीर बनवायचा बेत केलेला. बटाट्याची भाजी, आमटी आणि शेवाळ्याची खीर, सांडगे वगैरे तळलेले. माझं रात्रीचं स्त्रीसूक्त, व्यंकटेश स्तोत्र वाचून झाल्यानंतर आम्ही स्वामींची आरती वगैरे, गणपतीची आरती करून घेतली. तर हे दर गुरुवारी असतं. स्वामींची आरती दर गुरुवारी असते. आरतीला सगळेच होते. 7 ते 7:15 या वेळेत आम्हाला आरती करून घ्यायला लागते, कारण नंतर ह्यांची नाईट असेल तर ह्यांनी कामावर जातात. आरती झाल्यानंतर मी जपमाळ, नामस्मरण आणि मुजरा पण करून घेतला स्वामींना. तर असा आम्ही नमस्कार करतो स्वामींना.
तर आता नंबर होता सोहमचा. सोहमनं पण मुजरा वगैरे करून घेतला, नमस्कार केला. आता हे काम नेहमीचं सोहमचं असते, म्हणजे गुरुवारच नाही तर इतर दिवशीसुद्धा देवाला नैवेद्य दाखवायचं काम सोहमचं असतं. तर ते असं भरी वाचून पाण्याचं करून नैवेद्य त्यावर ठेवून असं नैवेद्य दाखवतो. तर असा गेला आमचा आजचा दिवस. श्री स्वामी समर्थ.